ज्या तरुणांनी रात्रंदिवस अभ्यास करून देशाचं भविष्य घडवायचं स्वप्न बघितलंय त्यांना देशाची सिस्टीम थेट कॉकरोच म्हणजे झुरळ म्हणते। आणि जेव्हा हेच तरुण रस्त्यावर उतरतात तेव्हा देशाची राजधानी दिल्ली छावणीत बदलली जाते एका अपमानापासून सुरू झालेल्या आणि आज दिल्ली हादरवून सोडणाऱ्या CJP आंदोलनाची ही आग लावणारी गोष्ट आज तुम्हाला ऐकावीच लागेल। जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हणतात तेव्हा तरुणाई शांत कशी बसेल। एका तरुणाने संतापून सोशल मीडियावर एक पेज सुरू केलं आणि अवघ्या काही दिवसातच तब्बल 2,20,00,000 म्हणजेच 22 मिलियन पेक्षा जास्त लोक जोडले गेले। आज दिल्ली हादरवणाऱ्या CJP आंदोलनाची ही खरी आणि धक्कादायक कहाणी। गोष्ट सुरू होते 15 मे 2026 ला। सुप्रीम कोर्टात एका केसच्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टना थेट झुरळ आणि परजीवी असं म्हटलं। हा अपमान सुशिक्षित तरुणांच्या जिवारी लागला। बोस्टन युनिव्हर्सिटी मधून शिकलेला अभिजित दिपके नावाचा तरुण चिडला। त्याने विचार केला जर सिस्टीम आपल्याला किडे मुंग्यासारखं समजत असेल तर आपण आपली ताकद दाखवू। त्याने दुसऱ्याच दिवशी गंमत म्हणून CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी नावाने एक सोशल मीडिया अकाउंट काढलं। त्यानंतर जे झालं ना ते भारताच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं। देशातल्या लाखो बेरोजगार तरुणांना हे नाव प्रचंड रिलेट झालं। फक्त एका आठवड्यात या पेजला 22 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले, जे देशातल्या सत्ताधारी पक्षांपेक्षाही खूपच जास्त होते। एका इंटरनेटच्या जोकचं रूपांतर काही दिवसातच देशातल्या सगळ्यात मोठ्या यूथ मूव्हमेंटमध्ये झालं। पण ही लढाई फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नव्हती। अभिजित दिपके बोस्टन सोडून थेट भारतात परत आला। नीट पेपर लीकच्या विरोधात त्याने देशात जागोजागी निदर्शनं, शांततेत आंदोलन सुरू केलं। विद्यार्थ्यांचा हा प्रामाणिक लढा पाहून शेवटी 28 जून रोजी लडाखचे हिरो म्हणजेच थोर शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक सर स्वतः या आंदोलनाशी जोडले गेले। देशाच्या भवितव्याशी होणारा खेळ थांबला पाहिजे असं म्हणत वांगचुक सरांनी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू केलं। आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे सोनम वांगचुक कोण आहेत? तर मित्रांनो, हे तेच महान शास्त्रज्ञ, मेकॅनिकल इंजिनियर आणि शिक्षण तज्ञ आहेत ज्यांच्या खऱ्या आयुष्यावरून प्रेरित होऊन 3 इडियट्स चित्रपटातील आमिर खानची फुनसुक वांगडू ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा तयार झाली होती। त्यांनी लडाखमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आईस स्तूप तंत्रज्ञान शोधलं, सैनिकांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे तंबू बनवले आणि शिक्षणात मोठे बदल घडवून आणले। असे हे सोनम वांगचुक सर देशातील भ्रष्ट शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जंतर मंतरवर कडक बेमुदत उपोषणाला बसले। ते तब्बल 20 दिवस जंतर मंतरवर उपोषणाला बसले। पण सरकारने काय केलं? आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांनी वांगचुक सरांना जबरदस्तीनं बेडशीटच्या आडोशानं उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं। याच्या निषेधार्थ अभिजित दिपकेनेही स्वतः अन्नत्याग करून उपोषण सुरू केलं। 20 जुलैला जेव्हा हे तरुण संसद भवनाकडे शांततेत मोर्चा काढत होते तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडले, इंटरनेट बंद केलं आणि दिल्लीतील 5 मोठी मेट्रो स्टेशन ही कुलूप लावून बंद केली। पण मित्रांनो, या आंदोलनाला अत्यंत धक्कादायक आणि हिंसक वळण तेव्हा लागलं जेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर थेट लाठीचार्ज सुरू केला। सांगायची गोष्ट म्हणजे लाठीचार्ज होणाऱ्या त्या काठ्यांना खिळे होते, त्यामुळे खूप लोकांना मोठी दुखापत झाली। जंतर मंतर आणि संसद मार्ग परिसरात पोलिसांकडून आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज करण्यात आला। तिथे प्रचंड गोंधळ उडाला, दगडफेक झाली आणि याच दरम्यान पोलिसांनी CJPचे प्रमुख आंदोलक नेते अभिजित दिपके यांना थेट उचललं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनाच्या आदल्या दिवशी तिथं कोणीतरी दगडांनी भरलेली ट्रक आणून ठेवला होता। काही विद्यार्थी बॅरिगेट्सला करंट असल्याचे बोलत देखील होते। आपल्या नेत्यांना पोलिसांनी
ताब्यात घेतल्यामुळे विद्यार्थी अजूनच आक्रमक झाले आणि जागोजागी तणावाचं वातावरण निर्माण झालं। सर्व प्रकरण झालं 20 जुलैपर्यंत, पण देशाचे शिक्षण मंत्री अजूनही खुर्चीला चिकटून बसलेले होते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र अजूनही गप्प होते। हे सर्व पाहून राहुल गांधींनी आणि प्रियंका गांधींनी शांततेत प्रधानमंत्र्यांच्या निवासाबाहेर आंदोलन सुरू केली, पण त्यांना पोलिसांनी तिथून थेट उचललं। मित्रांनो, विचार करा, जर देशाच्या पंतप्रधानांच्या निवासाबाहेरून देशाच्या विरोधी पक्षनेत्याला पोलीस बळजबरीनं फरफटत ओढत नेत असतील तर देशात नक्की काय चाललं होतं? होय, 21 जुलै रोजी थेट पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी तिथून जबरदस्तीनं हटवलं आहे। पण हे तर फक्त एका मोठ्या वादळाची सुरुवात आहे। देशातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या एका आंदोलनाने आता इतकं हिंसक आणि धक्कादायक वळण घेतलं आहे, त्यामुळे संपूर्ण देशाची राजकीय व्यवस्था हादरवून गेली आहे। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 जुलैला जागोजागी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू झाली। आंदोलनाची धग पाहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट दिल्लीला जंतर मंतरवर पोहोचले। तिथे आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला आव्हान दिलं। आंदोलकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, या आंदोलनाची ठिणगी आता विसता कामा नये। त्यांनी दिल्लीच्या स्टेजवरून ठणकावून सांगितलं की पूर्ण महाराष्ट्र या आंदोलनाच्या पाठीशी खंबीर उभा आहे। या संपूर्ण लाठीमारावर आणि तणावावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दात म्हणाले की कोणतीही अराजकता खपवून घेतली जाणार नाही। आता समजून घ्या, हे आंदोलन किती मोठं आहे। दिल्लीच्या जंतर मंतर आणि संसद मार्गावरून सुरू झालेलं हे आंदोलन आता एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे। बिहारमधील पटना, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि लातूर, राजस्थान मधील सिकर आणि जयपूर, कर्नाटक मधील बंगळुरू, हिमाचल प्रदेश मधील शिमला आणि अगदी सिक्कीम सारख्या राज्यांमध्ये हजारो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत। हा केवळ दिल्ली पुरता मर्यादित असलेला विरोध नाही, तर हा संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे। तर मित्रांनो, एकीकडे कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या नीट पेपर लीकचा हा मुद्दा आहे, तर दुसरीकडे त्यावर पेटलेले ते उग्र राजकीय आंदोलन। तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे या आंदोलनात खरोखरच काही लोक स्वतःचा अजेंडा चालवत आहेत की आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे? राहुल गांधीवर झालेली कारवाई आणि अभिजित दिपके यांच्या अटकेबद्दल तुमचं मत काय आहे? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा। दिल्लीत झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी टिप्पणी केली की आम्हाला व्हिडिओमध्ये कोणताही रस नाही, ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका। या सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सोशल मीडिया आणि विविध मंचावर या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला। या निर्णयावर काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या। अनेक नागरिकांनी व विद्यार्थी संघटनांनी सरन्यायाधीशांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आणि लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही तर मग जावे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला। हे तेच सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत ज्यांनी देशातील बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटलं होतं। मित्रांनो, त्या तरुणांना सिस्टीमने झुरळ समजून चिरडण्याचा प्रयत्न केला। आज त्याच झुरळांनी दिल्लीच्या सिंहासनाला घाम फोडलाय। हा लढा फक्त दिल्लीपुरताच नाही, हा आपल्या देशाच्या भविष्याचा लढा आहे। तुम्हाला काय वाटतं? स्वतःला कॉकरोच म्हणून घेणाऱ्या या तरुणांचं आंदोलन योग्य आहे का? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।